कसं आहे? आवडलं? इथं राहायचं का घरी जायचं लेकटांना? इथे ए बांबू हे फायनली बंदरावरून आम्ही आमच्या रिसॉर्टला पोहोचलेलो आहे. नील आयलंडवरती आमचा फक्त आजचा दिवस आणि आजची रात्र असा 1 दिवसांचा स्टे असणार आहे. या आयलंडवर आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहणार आहोत त्याचे नाव आहे TSG ऑरा. आजच्या दिवसात आपला जो साईट सीनचा प्लॅन आहे त्यामध्ये भरतपूर बीच आणि लक्ष्मणपूर बीच असे 2 बीच आजच्या दिवसात आपल्याला कव्हर करायचे आहेत. भरतपूर बीचवरती वॉटर ॲक्टिव्हिटीज आपल्याला बघायला मिळतात आणि लक्ष्मणपूर बीचवरती सनसेट आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ही आमची रूम आहे. इथे बेड आहे, इथे बसायला जागा आहे, 2 साईड टेबल्स आहेत आणि पूर्ण वुडनची ही रूम आहे. इथे असे लाईट्स वगैरे दिलेले आहेत त्यांनी. इथे कर्टन्स आहेत, कर्टन्सच्या बाहेर विंडो आहे आणि इथे इथे टेरेस ओपन करावी लागणार आहे पण इथे टेरेस आहे आणि इकडे वॉक इन वॉर्डरोब आणि त्यानंतर इथे हे वॉशरूम आहे. तर अशी ही आजची आपली रूम आहे. डार्क, सगळं डार्क ॲम्बियन्स आहे. हे न्यू हॉटेल कसं आहे? झोपी तू छान आहे. आवडलं? इथं राहायचं का घरी जायचं लेकटांना? इथे. तर ही आहे टेरेस रूम मधली आणि इकडनं बाहेर असा व्ह्यू. इथे चेअर टेबल्स आहेत आणि हा असा व्ह्यू आहे. सुंदर आहे. ही थोडीशी वेगळी कॉटेजेस आहे. ही थोडी कॉम्पॅक्ट मिळालेली आहे रूम बट ओव्हरऑल ठीक आहे, चौघांसाठी चालू शकते. हा कायू ए बांबू हे. तर आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन इथलं जे नील आयलंडवरचे जे साईट सीन आजचे जे आहेत आमचे तर ते करायला निघालेलो आहे. तिच्या कायरा दोघी रेडी झालेल्या आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्या बोटमध्ये जायचं आहे. ज्या बोटचा ग्लास बोट जिचा बेस आय थिंक ग्लासचा असेल आणि त्यातून आपल्याला क्लिअर कोरल्स आणि फिश वगैरे असे दिसणार आहे. तर पहिलं ते करायचं आणि त्याच्यानंतर सनसेट पॉईंट असणार आहे. तर तो एक आहे. तर त्याची नावं जी आहेत ते मी तुम्हाला ड्रायव्हरला विचारून सांगू. तर आत्ता आम्ही चेक इन वगैरे केलं आणि रूमवरती सगळ्या बॅगा वगैरे ठेवल्या आणि त्याच्यानंतर आता आपण निघालेलो आहे भरतपूर बीचवरती. ज्याला आमच्या रिसॉर्टपासून साधारण 5 ते 7 मिनटं लागतात पोचायला. तर तिथे ग्लास बॉटम बोटची ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती आम्ही करणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला समुद्राच्या खाली म्हणजे पाण्याच्या खालचे कोरल्स वगैरे डायरेक्ट बघता येतात. त्याचबरोबर फिश वगैरे सुद्धा तुम्हाला दिसतात. तर ती ॲक्टिव्हिटी सगळ्यात पहिल्यांदा आपण करणार आहोत. मला तर वाटतं हा आजचा दिवस जो आहे तो कालच्या दिवसापेक्षा जास्त हेक्टिक असणार. कारण आज पटापट आपल्याला, कारण एकच दिवस आपण या आयलंडवरती राहणार आहे. 5 वाजता फ्री असणार. हा पण 5 वाजायच्या आत म्हणजे आता आपण सकाळी निघालेलो. सकाळपासून ते बोटचा 1.5 तासाचा प्रवास तो कसा होता, पोटात भुरा आणणार होता. त्याच्यानंतर आता बाकीचे जे 2 पॉइंट्स आपल्याला करायचे ते करायचे. ते हेक्टिक नाही, हेक्टिक नाही आहे बट कसं पण दिवसभराचा पूर्ण प्रवासच आहे. आता 1:30 वाजलेले. आपल्याला इथे 4 वाजेपर्यंत वेळ आहे आणि आपल्याला जी ॲक्टिव्हिटी करायची आहे ती ग्लास बॉटम बोट, ती ॲक्टिव्हिटी आता आपल्याला इथे पूर्ण करायची. ए तनुल्या, आता कुठे जायचं आपल्याला? फिशी बघायला. मजा येते का? छान वाटते तुला? अडल्ट ओव्हर 43 केजी. हा पाय इथं नाही ठेवायचे.
तर हे जे आहे इथे ग्लास बसवलेली आहे या बोटच्या बॉटमला आणि आता ही बोट आतमध्ये जाणार आणि आम्हाला इथे सगळे फिश आणि कोरल्स वगैरे बघायला मिळणार आहे. तर आता इथे सगळे आतमध्ये ऑलरेडी बोटी वगैरे गेलेल्या आहेत. तर आता आपली बोटसुद्धा निघालेली आहे. दिसेल का? तर आता फायनली आमची बोट निघालेली आहे आणि बोटीमध्ये आम्ही 4 जण आहे. फक्त ते काका आहेत जे बोट ऑपरेट करत आहेत आणि आता आपल्याला इथनं दिसणार आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊ मस्तपैकी. आणि आमचा बाबू बघा कसा बसला आहे. बाबू इकडे बघ, कॅमेरा बघतोय तुझ्याकडे. इकडे हां ऐक करा. मग क्रिशा कशी होती ही राईड? हां दिसले कोरल फिश दिसले? येस. आणि आपण आपल्या इन्स्टा 360 कॅमेरामध्ये सुद्धा शूट केलेलं आहे अंडर वॉटरचं. सो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जे पण वॉटर स्पोर्ट्स करायचे आहेत त्याचे तिकीट्स इथे काढावे लागतात. इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्सचे पॅकेजेस आहेत. भरतपूर बीचवरती इथे थोडा वेळ टाईम स्पेंड करणार आहोत. क्रिशा कायरा पाण्यामध्ये खेळतील. त्यानंतर आम्ही संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मणपूर बीचला सनसेट बघायला जाणार आहोत. या बीचला लागूनच तुम्हाला खाण्यापिण्यासाठी छोटी मोठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बघायला मिळतील. हा भरतपूर बीच जो आहे ना तो तुम्ही बघू शकता. तिथे आतमध्ये जाऊन आपल्याला कोरल्स वगैरे बघायला मिळतात. म्हणजे ते सुद्धा बोटीमधनं. बोटीच्या बेसला अशी ग्लास बसवलेली असते आणि त्या ग्लासमधून आपल्याला खालचे कोरल्स आणि फिश वगैरे बघायला मिळतात. आणि हा बीच जो आहे ना बऱ्यापैकी फ्लॅट आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता आतपर्यंत लोक गेलेली आहेत एकदम. आणि असंच आणि वॉटर जे आहे ना ते खरंच खूप क्लीन आहे. तर आत्ता आपण लक्ष्मणपूर बीचवरती आलेलो आहे. तर तुम्ही लक्ष्मणपूर बीच जो आहे तो बघू शकता. इथे भरपूर असे कोरल्स वगैरे किंवा इथे बऱ्यापैकी तुम्हाला स्टोन्स बघायला मिळतील. असं रॉकी बीच आहे. बट इथे बॅक साईडला जर तुम्ही बघितलं ना ही सगळी झाडं वगैरे जी आहेत ना ती खूप सुंदर दिसतात. म्हणजे असं जंगल आहे, असं फॉरेस्ट असल्यासारखं.
आपल्याला बघायला मिळते. आणि विशेष म्हणजे आपण भरतपूर बीचवरती पहिले गेलो होतो, त्याच्यानंतर लक्ष्मणपूर बीचवरती आलेलो आहे. पण दोन्हीकडे ड्रोन उडवायला इथे अलाउड नसल्यामुळे आपल्याला इथला कुठलाही ड्रोन शूट घेता येत नाही आहे. तर ते थोडंसं प्रॉब्लेम आहे. आणि नील आयलंडवरती शक्यतो बऱ्याच ठिकाणी ड्रोन तुम्हाला उडवता येत नाही आहे. हा बीच जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर या बीचला पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशा आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे इथे तुम्हाला सनसेट आणि सनराईज या दोन्ही गोष्टी बघायला मिळू शकतात. आपण आत्ता इथे आलो आहे, पण इथे ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्याला इथे सनसेट बघता आलेला नाही आहे. तर उद्याचा आपला जो दिवस आहे, तर उद्या सकाळी पहाटे लवकर उठून इथेच जवळच एक नॅचरल बीच आहे, तर त्या बीचवरती आपल्याला जायचं आहे. त्या बीचवरती कोरल्स आणि फिशेस अगदी जवळून बघायला मिळतात. तर तो पॉईंट झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट नील आयलंडच्या बंदरावरती जायचं आहे आणि तिकडनं पोर्ट ब्लेअरसाठी आपल्याला इकडनं निघायचं आहे.